मंडळी, एका शेतकऱ्याने स्वतःच्या व्यसनासाठी आपल्या लेकरासारखा सांभाळलेला बैल विकला. पण काही दिवसांनी जे घडलं ते पाहून संपूर्ण गाव रडलं. गणू नावाचा एक शेतकरी, 2 एकर शेती आणि त्याचे 2 बैल हेच त्याचं खरं धन होतं. त्यातील राजा नावाचा बैल गण्याच्या हाकेला धावत यायचा. मुक्या जीवाचं प्रेम माणसापेक्षा मोठं होतं. पण हळूहळू गणूला दारूचं व्यसन लागलं. सुरुवातीला तो आज पेतो उद्या सोडतो असं म्हणत होता, पण दारूने त्याच्यावर राज्य केलं. घरातलं धान्य सुद्धा त्यानं विकलं, बायकोचे दागिने विकले, तरी सुद्धा त्याचं व्यसन सुटलं नाही. एक दिवस त्याने दारूच्या व्यसनासाठी स्वतःच्या राजा नावाच्या बैलाला बाजारात नेऊन विकलं. बैल जाताना वारंवार मालकाकडे माघारी वळून पाहत होता, पण दारूच्या नशेमुळे गणूच्या डोळ्यात एकही अश्रू नव्हता. दिवस गेले, व्यसन वाढत गेलं. त्याच्या दारूमुळे शेती पडली, पूर्ण घर उघड्यावर आलं आणि एक दिवस तो शुद्धीवर आला. त्याला रात्र रात्र झोप लागत नव्हती आणि त्यानं ज्या राजा नावाच्या बैलाला विकलं होतं त्या बैलाची आठवण त्याला सैन होत नव्हती. त्यामुळे त्यानं निर्णय घेतला आणि एक दिवस धाडसाने तो ज्या मालकाला त्यानं आपला बैल विकलेला त्या मालकाकडे तो गेला. मंडळी, अक्षरशः त्याने हात जोडले आणि त्या मालकाला रडत रडत म्हणाला की मला माफ करा आणि माझा राजा मला परत द्या. तो नवीन मालक सुद्धा रडाला, कारण तो गणूला म्हणाला, हा बैल तुझ्यापासून मी आणल्यापासून ह्याने सुद्धा चारा पाणी सोडले, फक्त जगण्या एवढंच तो खातोय, नाहीतर अजिबात चारा पाणी त्यानं पूर्णच बंद केलं. आणि तो मालक म्हणाला, रोज तो तुझीच वाट बघतोय. आणि हे ऐकताच गणूच्या पायाखालची जमीन सरकली. त्याने गावकऱ्याकडून पैसे उधार घेतले आणि आपल्या राजा बैलाला परत घरी आणले. बैलाने मालकाला पाहताच त्याचा चेहरा चाटायला सुरुवात केली. एवढं ते मौल्यवान प्रेम होतं. त्या दिवशी त्या शेतकऱ्याने आपल्या बैलाच्या गळ्याची शपथ घेतली आणि म्हणाला, आजपासून दारूला कधीच शिवणार नाही. मंडळी, व्यसन माणसाला गरीब करत नाही, ते त्याच्याकडून त्याचं प्रेम, त्याचा संसार, त्याचं घरदार पूर्ण हिरावून घेते. पण वेळेत जर जाग आली ना तर त्याचं आयुष्य पुन्हा उभं राहू शकतं. मंडळी बघा, मंडळी, तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती करतो, दारू सोडा आणि मुक्या जीवांवरती प्रेम करा. आपला संसार पुन्हा उभा करा. या दारूपाशी काही ठेवलेलं नाही आणि हे सर्व आपल्या शरीराची बरबादी आहे, घराची बरबादी आहे, संसाराची बरबादी आहे. मंडळी, आजची व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब तेवढं करा. आपल्या चॅनेलवरती 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत. तर मंडळी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.